नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण लाडू मेथीचे लाडू बनवतो, त्यासाठी पीठ लागतं। ते कसं तयार करायचं ते मी दाखवते। हे तांदूळ आहेत, उकडा तांदूळ 2 किलो घेतलेत। हे मेथी पाव किलो, मुगाची डाळ पाव किलो आणि थोडंसं मीठ घेतले। आता हे मिठामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। हा उकडा तांदूळ घेतलाय मी। मेथीचे लाडू खूप प्रकारचे बनवले जातात, गव्हाचे, रव्याचे। हे आपण उकड्या तांदळापासून बनवायचे। आता हे मीठ थोडंसं घेतलेलं, ते पाणी टाकून असं वितळून घेतलं। तर हे या तांदळावरती टाकायचं पाणी। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हे मिठाचं पाणी मी लावलंय उकड्या तांदळाला। हे आपण आता 2 मिनिटं असंच ठेवून देऊया। तोपर्यंत आपण ही मेथी भाजून घेऊया। कढई तापत ठेवलेली आहे। गॅस मध्यम ठेवून चांगली भाजून घ्यायची। जास्त करपवायची नाही, नाहीतर मग कमी कडूपणा वाढतो तिचा। पाव किलो घेतले। जर कमी वाटत टाकायची असेल तर तुम्ही कमी पण घेऊ शकता। साधारण लाल होईपर्यंत आपण भाजून घेऊया। तरी साधारण लाल होईपर्यंत आपण भाजून घेतले मेथी। आपण काढून घेऊया। त्याप्रमाणे डाळ पण भाजून घ्यायची। मुगाची 250 ग्राम डाळ घेतले। पीठ असं तयार करून ठेवलं ना की झटपट लाडू करायला मेथीचे सोपं पडतं। डाळ पण आपण खरपूस भाजून घेऊया। तर डाळी आपली चांगली खरपूस भाजत आले, आपण उतरून घेऊया। आपण हे तांदूळ मिठाचं पाणी लावून ठेवलेले ते आपण आता थोडे थोडे करून भाजून घेऊया। उकडा तांदूळ येथे एकदम असं पीठ तयार करून ठेवलं म्हणजे आपल्याला आयत्या वेळेला झटपट लाडू करायला सोपं पडतं। ह्याच्यामध्ये आपल्याला वाटत असेल तर आपण गहू सुद्धा घेऊ शकतो भाजून, किंवा लाडू बनवताना पीठ घ्यायचं गव्हाचं तुपामध्ये चांगलं भाजून। असे थोडे थोडे करून असे भाजून घ्यायचे खरपूस। आता भाजून घेते हे चांगले हलवून। याप्रमाणे हलवून चांगले भाजून घ्यायचे उकडा तांदूळ। हे उकडा तांदूळ मार्केटमध्ये सहज मिळतात, 30 ते 32 रुपये किलोने भेटतात। साधारण अशा थोड्या थोड्या आपण मिठाचं पाणी लावल्यामुळे असं थोडं थोड्या अशा लाया झाल्यासारख्या दिसतात तांदळांच्या। याप्रमाणे भाजायला थोडा वेळ लागतो। हे आता भाजलेत चांगले, मी काढून घेते। याप्रमाणे आपण सगळे भाजून घेऊया तांदूळ। चांगले खरपूस भाजायचे, लाल रंग येईपर्यंत। साधारण आपल्याला असं लाया झाल्यासारखे वाटतात त्याच्या। आता भाजून घेते चांगलं सगळं। याप्रमाणे हे तांदूळ मी भाजून घेतलेले आहेत चांगले खरपूस। हे अशा लाया तयार होतात त्याच्या। आणि डाळ आणि मेथी हे पण चांगले खरपूस भाजून घेतले।
2 किलोला 250 ग्राम मेथी घेतली. आपल्याला वाटत असेल जास्त हवी तर आपण जास्त पण वापरू शकतो. हे आता एकत्र करून आपण दळायला द्यायचं चक्कीवरती. थंड झालं की चक्कीवर दळायला देऊया आपण. दळण देताना भरभरीत, जास्त बारीक दळण नाही, भरभरीत ठेवायचं. आपण हे उकडा तांदूळ, मेथी आणि मुगाची डाळ हे खरपूस भाजून दळण लाडूसाठी तयार करायला दिलेलं. हे दळण आता तयार आहे. असं भरभरीत दळून आणायचं आणि आयत्या वेळी असं तयार करून ठेवलेलं असं की पटकन लाडू बनवता येतात. हा व्हिडिओ पहा तुम्ही, आवडेल तुम्हाला. आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.